विद्यार्थ्यांनो, किरकोळ व्यापाऱ्यांचे प्रकार आपण पाहत होतो. त्यामध्ये फिरते व्यापाऱ्यांचे प्रकार, त्यानंतर स्थायिक दुकाने, यातला पहिला प्रकार लहान प्रमाणात व्यापार करणारे दुकाने आणि त्यांचे उपचार प्रकार आपले झालेले आहे. आज आता आपण स्थायिक दुकानातला मूळ दुसरा प्रकार बघणार आहोत. मोठ्या प्रमाणावर किरकोळ व्यापारी किंवा मोठ्या प्रमाणावर किरकोळ व्यापार करणारे किरकोळ व्यापारी, आणि त्याच्यामध्ये त्यांनी 5 प्रकार दिलेले आहे. या सगळ्यांचा अभ्यास आज आपण इथे आता करणार आहोत. तर किरकोळ व्यापारातला हा स्थायिक दुकानांमधला दुसरा प्रकार आहे मोठ्या प्रमाणावर किरकोळ व्यापार करणारे व्यापारी. जे व्यापारी मोठ्या प्रमाणात भांडवलाची गुंतवणूक करतात, ग्राहकांना विविध प्रकारच्या मालाची विक्री करतात आणि उद्योगधंदा सांभाळतात, त्यांना मोठ्या प्रमाणावर व्यापार करणारे किरकोळ व्यापारी असं म्हटलं जातं. हा जो काही प्रकार आहे मोठ्या प्रमाणावर किरकोळ व्यापार करणारे व्यापारी, हा प्रकार शहरीकरणामुळे उदयास आला. जेव्हा शहरं वाढू लागली तेव्हा हा प्रकार मोठ्या प्रमाणामध्ये उदयास आलेला आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये अशा प्रकारची दुकानं स्थापन झालेली आहेत. तर आता आपण मोठ्या प्रमाणात किरकोळ व्यापार करणारे जे व्यापारी आहेत त्यांचे प्रकार पाहणार आहोत. त्यातला पहिला प्रकार आहे एकछती दुकान. एकछती दुकानालाच इंग्लिशमध्ये डिपार्टमेंटल स्टोअर असं सुद्धा म्हटलं जातं. एकाच इमारतीमध्ये विविध खात्याद्वारे विविध विभागातून विविध प्रकारच्या मालाची विक्री मोठ्या प्रमाणात केली जाते, त्याला एकछती दुकान असं म्हणतात. एकाच छताखाली तुम्हाला प्रत्येक प्रकारची वस्तू मिळणार, त्याला म्हणायचं एकछती दुकान. या दुकानामध्ये खाते तयार केले जातात किंवा विभाग केले जातात आणि या विभागातून विशिष्ट प्रकारच्या मालाची विक्री केली जाते. खेळणी असेल, तयार कपडे असतील, खाद्यपदार्थ असतील, बिस्किटं असतील, औषधं असतील, मसाले असतील, अशा पद्धतीने वेगवेगळ्या डिपार्टमेंट म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं खातं तयार केलं जातं आणि त्या खात्यामार्फतच वस्तूची विक्री केली जाते. मोठ्या परिसरामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी एक वेगळं डिपार्टमेंट किंवा एक वेगळं शेल्फ तयार केलं जातं. प्रत्येक तयार कपड्याचं शेल्फ वेगळं, मसाल्याचं शेल्फ वेगळं, बिस्किटाचं शेल्फ वेगळं, त्यानंतर ड्रायफ्रूट्सचं शेल्फ वेगळं, अशा पद्धतीने वेगवेगळे विभाग तयार केले जातात आणि मग वस्तूंची विक्री केली जाते. त्याला म्हणायचं एकछती दुकान. एकाच छताखाली विविध प्रकारच्या वस्तू ज्या ठिकाणी मिळतात त्याला एकछती दुकान असं म्हटलं जातं. व्याख्या बघूया आपण. जेम्स स्टीफन्सन यांनी ही व्याख्या केलेली आहे. एकाच छताखाली विविध वस्तू असलेले किरकोळ व्यापार करणारे एक मोठे दुकान म्हणजे एकछती दुकान होय. तुम्हाला मी आत्ता सांगितले की एकाच छताखाली एकाच छताखाली मोठ्या प्रमाणात किंवा विविध वस्तू विकण्यासाठी जो व्यापार केला जातो त्याला मोठे किरकोळ व्यापारी किंवा एकछती दुकान असं म्हटलं जातं. त्यानंतर G.P. गिल्स यांनी व्याख्या केलेली आहे. एकच मालकी हक्क असणारे एकाच छताखाली अनेक दुकाने संघटित एकत्र करणे दुकान म्हणजे एकछती दुकान होय. प्रत्येक दुकानाची आणि विभागाची वेगवेगळ्या विशेष वस्तूंची विक्री करण्यात विशेषता असते. G.P. गिल्स काय म्हणतात की मालकी एकाचीच असते. एकछती दुकानामध्ये मालकी एकाची असते, पण एकाच छताखाली अनेक दुकानं संघटित करणारे व्यापारी म्हणजे एकछती दुकान. अनेक दुकानं म्हणजे काय, बिस्किटाचा व्यवसाय करणारा दुकानदार असेल तर त्याची पण, कपडे विकणारा असेल त्याचे कपडे, त्यानंतर खेळणी विकणारा असेल खेळणी, म्हणजे वेगवेगळं दुकान न स्थापन करता सगळी दुकानं एकत्रच एका छताखाली स्थापन केले जातात आणि सगळ्या प्रकारच्या वस्तू जिथे विकल्या जातात त्याला एकछती दुकान असं म्हटलं जातं. आता एकछती दुकानाची आपण वैशिष्ट्य बघूया. पहिलं वैशिष्ट्य आहे खरेदीबाबत सुविधा. एकछती दुकानामध्ये एकाच छताखाली मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू, वेगवेगळ्या प्रतीचा माल ग्राहकांना पुरवला जातो किंवा ग्राहकांना या वस्तूंची विक्री केली जाते. तसंच एकाच छताखाली विविध मालाच्या खरेदी वेगवेगळ्या किमतीला करता येऊ शकतात. मालाच्या प्रतीनुसार, गुणवत्तेनुसार प्रत्येक मालाची किंमत ही वेगवेगळी असते. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या किमतीच्या वस्तू ग्राहकांना उपलब्ध होत असतात. म्हणजे ग्राहक स्वतःच्या ऐपतीनुसार वस्तू खरेदी करत असतात. त्यानंतर दुसरं आहे मध्यवर्ती व्यवस्थापन.
एकछत्री दुकानात स्वतंत्र विभाग स्वतंत्रपणे सर्व काम करत असतात. प्रत्येक विभागाचं व्यवस्थापन, नियंत्रण, मालकी ही मध्यवर्ती ठिकाणी केंद्रित झालेली असते. एकछत्री दुकानामध्ये जाहिरात विभाग, हिशोब विभाग, नवीन भरती करणं हे सर्व विभाग एकाच छताखाली केंद्रीय व्यवस्थापनाने नियंत्रित होतात. वेगवेगळे विभाग असतात, ते सगळे काम करतात, पण या सगळ्यांचं नियंत्रण एकाच व्यक्तीकडे म्हणजे मालकाकडे असतं. म्हणजे व्यवस्थापन हे मध्यवर्ती किंवा केंद्रीय स्थानी होत असतं. त्यानंतर तिसरं आहे विविध प्रकारचा माल निवडीस प्राधान्य. मी तुम्हाला आता सुरुवातीला सांगितलं की एकछत्री दुकानामध्ये एकच वस्तू अनेक प्रकारामध्ये, गुणवत्ता असेल, किंमत असेल, प्रत असेल, अनेक प्रकारामध्ये उपलब्ध होत असते. त्यामुळे ग्राहक स्वतःच्या ऐपतीनुसार ती वस्तू खरेदी करू शकतात. ग्राहकांना वस्तू निवडीला प्राधान्य असतं. त्यानंतर चौथा आहे विशेषीकरण. एकछत्री दुकानात प्रत्येक विभागात स्वतंत्रपणे विशिष्ट मालाची विक्री केली जाते. विशेषीकरण म्हणजे स्पेशलायझेशन. इलेक्ट्रिकच्या वस्तू एकाच कप्प्यामध्ये मिळतील, खेळणी एकाच कप्प्यामध्ये किंवा एकाच भागामध्ये किंवा एकाच खणामध्ये मिळतील. स्वयंपाकघराच्या वस्तू किंवा स्वयंपाकाला लागणाऱ्या वस्तू, मसाले असतील किंवा बिस्किटं असतील किंवा स्टेशनरी असेल, या प्रत्येकासाठी वेगवेगळा कप्पा किंवा वेगवेगळं शेल्फ तयार केलं जातं. विशेषीकरण म्हणजे स्पेशलायझेशन केलं जातं. त्या शेल्फमध्ये तीच वस्तू मिळेल, दुसरी वस्तू तिथे ठेवली जात नाही. त्यामुळे ग्राहकांना घेण्यासाठी सोयीस्कर होतं किंवा खरेदी करण्यासाठी सोय होते. ग्राहक गोंधळत नाही. त्यानंतर मध्यवर्ती ठिकाण. एकछत्री दुकान हे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी स्थापन झालेलं असतं, कारण ग्राहक सहजपणे येऊ शकतो आणि गरजेनुसार वस्तू खरेदी करू शकतो. त्यामुळे शहराचे मध्यवर्ती ठिकाण जिथे असेल त्या ठिकाणी अशा दुकानांची स्थापना झालेली असते. त्यानंतर 6वा पॉईंट आहे प्रचंड भांडवल. एकछत्री दुकान जर उभारायचं असेल तर एकछत्री दुकानासाठी भांडवल हे मोठ्या प्रमाणात आवश्यक आहे, कारण यासाठी इमारत, कर्मचारी वर्गाचा पगार, विविध प्रकारचा माल साठवण्यासाठी आर्थिक गुंतवणूक, जाहिरात, विजेचं बिल यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवलाची आवश्यकता असते. त्यामुळे एकछत्री दुकानाला भांडवल हे मोठ्या प्रमाणात गुंतवावं लागतं. त्यानंतर 7वा आहे उधारीची सवलत नाही. एकछत्री दुकानामध्ये व्यवहार हे सगळे रोखीनेच होत असतात. एकछत्री दुकानामध्ये कुठल्याही ग्राहकाला उधारीने माल खरेदी करता येत नाही. क्रेडिट कार्ड स्वीकारलं जातं, पण उधारीची सोय दिली जात नाही. त्यामुळे उधारी एकछत्री दुकानामध्ये चालत नाही. सगळे व्यवहार हे रोखीनेच केले जातात. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो एकछत्री दुकान, त्याची व्याख्या आणि त्याची वैशिष्ट्ये इथे आपण बघितलेली आहे. व्याख्या 2 बघितली आणि 7 वैशिष्ट्ये बघितली. त्यानंतर मोठ्या प्रमाणात किरकोळ व्यापार करणाऱ्यातला दुसरा प्रकार आपल्याला बघायचा आहे सुपर बाजार. त्यालाच इंग्लिशमध्ये सुपर मार्केट असं म्हटलं जातं. आता सुपर बाजार म्हणजे मोठ्या प्रमाणात किरकोळ व्यापार संघटन होय. या दुकानामध्ये पण काय होतं, विविध प्रकारच्या मालाची विक्री, अन्नधान्य असेल, जीवनावश्यक वस्तू असेल, या स्वयंसेवा तत्वावर विकल्या जातात. स्वयंसेवा म्हणजे सेल्फ सर्व्हिस. स्वतःच्या हाताने वस्तू घेणे, यासाठी वस्तू देण्यासाठी इथे कोणत्याही व्यक्तीची नेमणूक केली जात नाही. तुम्ही स्वतः त्या शेल्फजवळ जायचं आणि स्वतः ट्रॉलीमध्ये आपल्याला जे आवश्यक वस्तू आहेत त्या घ्यायच्या आणि काउंटरवर जाऊन बिल करायचं. याला म्हणायचं स्वयंसेवा म्हणजे सेल्फ सर्व्हिस. तर सुपर बाजार हा सुद्धा मोठ्या प्रमाणात किरकोळ व्यापार करत असतो. विविध प्रकारच्या, विविध प्रतीच्या, विविध किमतीच्या वस्तू या सुपर बाजारामध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या असतात. इथेही वेगवेगळ्या वस्तूसाठी वेगवेगळ्या प्रकारचा कप्पा म्हणा किंवा शेल्फ तयार केलेलं असतं आणि स्वतः ग्राहकाने ट्रॉली घेऊन जाऊन आपल्याला आवश्यक ती वस्तू ट्रॉलीत ठेवायची आणि मग बिल काउंटरवर जाऊन बिल करायचं असतं आणि मग वस्तू हातात मिळत असते. याचं उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर बिग बाजार किंवा डीमार्ट. आपण डीमार्टमध्ये किंवा बिग बाजारमध्ये जातो, तर ही जी काही उदाहरणं आहेत ही सुपर बाजारचीच उदाहरणं आहेत. व्याख्या बघूया. ग्राहकांना लागणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या विशिष्ट वस्तू, अन्न आणि घरगुती लागणाऱ्या लहान लहान वस्तूंची मोठ्या प्रमाणावर विक्री करणारं दुकान म्हणजे सुपर बाजार होय. ग्राहकांना आवश्यक असणाऱ्या ज्या काही वस्तू असतील, अन्नधान्य असेल, घरगुती वस्तू असतील, लहान मुलांच्या वस्तू असतील, या सर्व वस्तूंची मोठ्या प्रमाणात विक्री करणारं किरकोळ दुकान म्हणजे सुपर बाजार होय. मी उदाहरणं सांगितली सुपर बाजारची तुम्हाला. बिग बाजार, डी मार्ट, रिलायन्स फ्रेश ही सुपर बाजारची उदाहरणं आहेत.
तर सुपर बाजारची वैशिष्ट्ये बघूया. पहिलं वैशिष्ट्य ठिकाण. सुपर बाजारसुद्धा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी स्थापन केलं जातं, जिथे लोकांचं लक्ष लवकर केंद्रित होईल अशा ठिकाणी सुपर बाजारची स्थापना केली जाते. त्यानंतर दुसरं, मालाचा प्रकार. सुपर बाजारात ग्राहकांच्या आवश्यक अशा वस्तूंची विक्री केली जाते. ग्राहकांना ज्या वस्तूंची आवश्यकता आहे अशाच वस्तू सुपर बाजारामध्ये विकल्या जातात. याच्यामध्ये अन्नधान्य, पॅकिंग फूड, बेकरी उत्पादन, किराणा माल, स्टेशनरी आणि इतर अनेक किरकोळ वस्तू या सुपर बाजारमध्ये विकल्या जातात. ज्या वस्तू छोट्या दुकानात मिळत नाही त्या सर्व वस्तू सुपर बाजारमध्ये मिळत असतात. त्यानंतर तिसरं आहे स्वयंसेवा. त्यालाच इंग्लिशमध्ये सेल्फ सर्व्हिस असं म्हटलं जातं. सुपर बाजारामध्ये ग्राहकांना स्वयंसेवा पद्धतीने वस्तू खरेदी कराव्या लागतात. इथे विक्रेत्याची नेमणूक केली जात नाही. ग्राहक स्वतः वस्तू हातात घेतो, किंमत बघतो आणि जर त्याला पटली तर ती वस्तू तो खरेदी करतो किंवा त्या वस्तूची तो निवड करतो. कोणताही विक्रेता वस्तूची माहिती देण्यासाठी किंवा वस्तू विकण्यासाठी तिथे स्थापन केलेला जात नाही. त्यानंतर 4, वाजवी किंमत. सुपर बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात सवलतीच्या दरामध्ये मालाची खरेदी केली जाते आणि ग्राहकांना सुद्धा वाजवी दरामध्ये माल विक्री केला जातो. कारण सुपर बाजारमध्ये माल खरेदी ही मोठ्या बल्कमध्ये होत असते, त्यामुळे दर खरेदीचा कमी असल्यामुळे ग्राहकांना सुद्धा वाजवी दरामध्ये माल विकला जातो. त्यानंतर 5वां आहे भांडवल. सुपर बाजारामध्ये भांडवल हे मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यक असतं, कारण ही दुकानं सहकारी संस्था, भागीदारी संस्था किंवा खाजगी कंपनीद्वारे स्थापन केली जातात. त्यामुळे भांडवल हे प्रचंड प्रमाणात आहे. रिलायन्स फ्रेश असेल, रिलायन्स कंपनीद्वारे स्थापन केलं जातं. ग्राहक पेठ असतील, सहकारी संस्था यासुद्धा सहकारी तत्वावर स्थापन केल्या जातात. त्यामुळे भांडवल हे मोठ्या प्रमाणात असतं. त्यानंतर 6वं वैशिष्ट्य आहे रोखीने विक्री. सुपर बाजारामध्ये सुद्धा सर्व व्यवहार हे रोखीने केले जातात. कोणत्याही प्रकारची उधारीची सवलत दिली जात नाही. त्याचबरोबर उधारीची सवलत नसल्यामुळे उधारी बुडण्याचा किंवा पैसे बुडण्याचा धोका सुपर बाजारला नसतो. त्यानंतर 7वां आहे बांधणी. सुपर बाजारामध्ये मालाची विक्री करताना वस्तूच्या बांधणीला विशेष महत्त्व दिलं जातं. वस्तूच्या पॅकिंगवर किंवा बांधणीवर मालाचा दर्जा, मालाचा तपशील, वजन, किंमत, साहित्य या सर्व गोष्टींची माहिती उल्लेखित केली जाते किंवा लिहिली जाते की जेणेकरून ग्राहक वाचून स्वतः ती वस्तू खरेदी करेल. त्यामुळे सुपर बाजारमधल्या वस्तूला बांधणीला सगळ्यात जास्त महत्त्व आहे. त्यानंतर 8वं, प्रेरणादायक खरेदी. आकर्षक बांधणी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या योजना यामुळे ग्राहकांना खरेदीसाठी आकर्षित केलं जातं, त्यांचं मन वळवलं जातं. बऱ्याचदा सुपर बाजारमध्ये असं होतं की ज्या वस्तू आपल्याला लागत नाही किंवा ज्या वस्तू आपल्या घरामध्ये आहेत त्याही वस्तू खरेदी केल्या जातात. ग्राहकांना उत्तेजना दिली जाते खरेदीसाठी. त्यामुळे ग्राहक स्वयंप्रेरणेने जास्तीत वस्तू खरेदी करतात. अशा पद्धतीने आपण सुपर बाजार म्हणजे काय आणि सुपर बाजाराची वैशिष्ट्य हा भाग इथे पाहिलेला आहे.